हॅलो, मी आहे सविता आणि आज आम्ही आलेलो आहोत काजूच्या बागेत. तर कालच आम्ही जंगमटीला आलेलो आणि आता काजूचा सीझन आहे, म्हणजे आम्ही काजूच्या बागेत येणारच होतो. तर आई वगैरे दुपारीच आलेल्या, आम्ही 4च्या दरम्यानंतर मग सगळेजण काजूच्या बागेत आलो. तर इथं आईनं वगैरे एका लंबरातल्या काजू वेचून ढीग करून ठेवलेला होता. आता लंबर म्हणजे आम्हाला एकेका ठिकाणी अशा हिश्शाला आलेल्या काजू आहेत, म्हणजे काजूची बाग आहे, त्याला आमच्या इथं लंबर म्हणतात. तर आमच्या इथं असं 2-4 ठिकाणी आम्हाला थोड्या थोड्या काजूची झाडं आलेली आहेत. तर एका लंबरातील हा एवढा काजूचा ढीग आईनं, पप्पानं आणि दादानं वगैरे वेचून ठेवून दुसऱ्या लंबरामध्ये वेचायला गेलेले. तर आम्ही आलो आणि म्हटलं ह्या वेचून ठेवलेला काजू पहिल्यांदा मोडून घेऊ, म्हणजे मुरट्यापासून काजू काढून सेपरेट करायच्या असतात. तर यंदा काजूचं प्रमाण थोडंसं कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा ढीग छोटासा वाटतोय. पण दरवर्षी ना एवढे मोठे मोठे काजू मुरट्याचे ढीग असतात ना, मोडेपर्यंत आम्हाला हात दुखतात. पण यंदा काजूचा सीझनमध्ये काजू थोड्या कमी लागलेल्या आहे, त्याच्यामुळे हा ढीग थोडासा कमी आहे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून मग असे काजू मोडल्या आणि बसायला काहीच नव्हतं. तर आम्ही दगड घेऊन अशा प्रकारे बसलो. चिंकूला तर बसायलासुद्धा येत नव्हतं. आता तिने 1-2 काजू मोडल्या आणि हाताला घाण लागली म्हणून लगेच मग ही हात धुवायला गेली. तर इथं एक बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलेलंच होतं आईनं वगैरे हात वगैरे धुवायला. इथं सगळ्या काजू आम्ही मोडून घेतलेल्या आहेत. चला, एका लंबरातले आम्ही काजू मोडलेले आहेत. आता दुसऱ्या लंबरामध्ये आपल्याला काजू मोडायला जायचे आहेत. आणि हे पहा, काजूच्या झाडांवरती काजू लागलेले आहेत, ह्या ओल्या आहेत. त्याच्यानंतर काही अजून मुरटे पिकलेले नाहीत. तर आमच्या इकडे इथं काजू मुरटा म्हणतात. तुमच्या भागामध्ये ह्याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा. काही भागामध्ये मुरट्याला बोंडा असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर हे पहा, खाली ऊस लावलेला आहे. तर शेतामध्ये सगळीकडे काजू पडलेले आहेत. तर ही काकांची बाग आहे आमच्या. तिथून मग मी आमच्या दुसऱ्या लंबरामध्ये जात होतो आणि सगळीकडे बघाल तिकडे काजूच्या झाडावरती तुम्हाला काजूच दिसतील आता सीझनमध्ये. तर आम्ही काजूच्या सीझनमध्ये आलो ना, तर काजूच्या बागेत येतोच. आणि आम्ही लहानपणी तर आम्हाला काजूच्या सीझनमध्येच आमची सकाळची शाळा चालू असायची आणि आम्ही सकाळची शाळा करून मग दुपारी काजू वेचायला यायचो. ते दिवस आम्हाला दरवर्षी आठवतात. आता इथं हे पहा, आम्ही तिकडं काजू मोडेपर्यंत इकडं आईनं वगैरे दुसऱ्या लंबरातल्या काजूंचा ढीग इथं वेचून ठेवलेला आहे. आणि इथं चिंकू आणि वेदू इकडं चाललेले, आम्ही तिथं काजू मोडले. आता हात काजू वेचताना थोडे घाण झालेले म्हणून आईनं वगैरे हात धुवून घेतले आणि मग आम्ही इथल्या काजूसुद्धा मोडायला घेतल्या. आता चिंकूनं थोड्या काजू वेचायला मदत केली म्हणून तिचं कौतुक करायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर इथं झाडावरती मुरटे पिकलेले होते, ते काय आम्ही काठीनं हलवले नव्हते, फक्त पडलेल्या ह्या काजू वेचून आम्ही आज मोडलेल्या आहेत. मग पिल्लूचं कायचं एक मुरटा आणून टाकायचं काम, मजा करायचं काम चालू होतं. आणि मग आम्ही सगळेजण इथं काजू मोडायला बसलो. आणि पिल्लूचं पहा इथं डान्स पण चालू आहे. इकडं पण सगळ्या झाडांना काजू पिकलेले आहेत. आता सगळी झाडं जर हलवली असती ना काठीनं, तर ह्याच्यापेक्षा 3-4 पटीनं मुरट्यांचा ढीग लागला असता. असं ह्यासुद्धा आम्ही काजू इथं मोडलेले आहेत. आणि आमच्या वेदू मॅडमांनी आल्या पराक्रम केला. तर काजूच्या ह्या पाळीवरून त्या पाळीवरती उडी मारताना मॅडमांनी आमच्या पॅन्ट पूर्ण फाटून घेतलेली आहे आणि म्हणून आता मॅडम स्टोल गुंडावून बसलेले आहेत. त्याच्यानंतर तिकडच्या काजू आम्ही विचून येईपर्यंत पिल्लू तर सारखं मॅगीची पार्टी करूया म्हणून लागलेली, कारण मागच्या वर्षी आम्ही धरणावरती ना मॅगीची पार्टी केलेलो. मग आता काजूच्या बागेत चालू आहे, तर इकडंच मॅगी शिजवून खाऊया म्हणून मॅगीची पॅकेट वगैरे भांडं वगैरे आणलेलं. आम्ही तिकडून काजू मोडून येईपर्यंत आईनं वगैरे इकडे चूल लावलेली आणि भांडं पाणी उसळण्यासाठी चुलीवरती ठेवलेलं होतं. तर आता ही मॅगी शिजेपर्यंत हे पहा, चिंकू आणि वेदूचं तर कधी मॅगी शिजते आणि कधी खातो असं चाललेलं. त्याच्यात पाणी काही लवकर उकळत नव्हतं. आता 2 मिनिट मी मॅगी म्हणतात, पण आम्हाला इथं मॅगी बनवायला 20 ते 25 मिनटं लागली. मग काय पाण्याला एक थोड्या वेळानं उकळी आली, त्याच्यात मग आम्ही मसाला टाकून घेतला. आता हे 2 मेंबर तर वाटच बघायला मॅगी कधी शिजते, त्यांची उत्सुकता बघा. कधी मॅगी शिजते आणि आम्ही कधी खातो हे विचार त्यांच्या डोक्यात चालू आहे. आणि काय फायनली पिल्लूची मॅगीची पार्टीची इच्छा आज पूर्ण झाली. तर ताई इथं मॅगी बनवायचं काम करत होती. हे पहा, आता तर गालाला हात लावून आमच्या मॅडम बघत बसलेल्या. आणि तिला खरं तर कॅम्पिंग म्हणजे काय हा प्रश्न पडत होता आणि ती म्हणत होती आम्ही कॅम्पिंग करूया आणि तिकडे मॅगीची पार्टी करूया, म्हणजे असं कालपासून चालू होतं. आणि तिला असं वाटत होतं की आता हे कॅम्पिंग आहे. आता हे बघा, मॅडम आणि इथं लगेच ती रडत होती ती. मग
मॅगीसुद्धा आम्ही पाण्यामध्ये टाकली आणि एक 5 मिनटातच आमची मॅगी इथं शिजून तयार झाली. तोपर्यंत मग आम्ही घरातूनच ना पॉपकॉर्न बनवून आणलेले. आता या पॉपकॉर्नवरून पण ह्या दोघी बहिणींची भांडणं चालू होती, मला जास्त तुला जास्त आणि मला पिशवीतूनच पाहिजे अशा म्हणून. मग मॅगी शिजली. सगळ्यात आधी शांभवीला ताईनं मॅगी दिली आणि असं शेतात काहीतरी बनवून खायला ना खरंच भारीच वाटतं. आता चिंकू इकडं मॅगी खाण्यात व्यस्त होती, तोपर्यंत मॅडमांनी इथं पॉपकॉर्न काढून घेतले आणि थोडे आईला दिले. आणि मग काय चिंकूचं पॉपकॉर्नवरून लक्ष हटलं आणि ती मॅगी खायच्या नादात लागली. आणि छान असं मॅगीवरती आमच्या मॅडमांनी ताव मारलेला आहे. त्याच्यानंतर मग ताईनं आम्हाला सर्वांना पण थोडंसं तिखट नंतर एक्स्ट्रा टाकलं, कारण शांभवी तिखट खात नाही. मग आम्ही वरूनच थोडंसं तिखट टाकलं आणि मॅगी 1-2 मिनटानंतर शिजवली आणि आम्हालासुद्धा प्लेट्समध्ये घेतली. हा कधी खातो असं झालेलं आम्हालासुद्धा असं मॅगी शेतामध्ये. मग सगळ्यांनी आम्हीसुद्धा मॅगी खाऊन घेतली पटापटापटा. गरम गरम काजूच्या बागेत खरंच झाडांखाली बसून मज्जा झाली मॅगी खायला. आता बघू आणि नेक्स्ट टाईम इथं काजूच्या बागेत पार्टी कधी होते. आता सगळेजण जमले ना तरच मजा येते. असं आपण एकटं आलो की काजूच्या बागेत पार्टी करायला सुद्धा मजा येत नाही. तर यांना विचारलं मॅगी कशी झाली, तर बघा यांची उत्तरं कशी होती. खाऊन बघितली नाहीस आणि मग अशी कोणी चमचा खाल्ला. छान झाले. आम्ही सगळेजण इकडं मॅगी खात बसलेलो. तोपर्यंत आमचा माणूस भावनं म्हणजे ताईच्या मिस्टरांनी ना त्या चुलीत काजू भाजायला टाकलेल्या आणि मॅगी खाईपर्यंत म्हणजे सगळ्या काजू जळून गेल्या आणि एक 10-12 काजू टाकलेल्या. त्यातले फक्त 2च काजूचे घर चांगले निघाले. त्यातला एक चिंकूला दिला आणि गरम गरम असल्यामुळे तिचा हात भाजला. तिनं पटकन ते खाली टाकलं सगळ्या काजू आणि इथं दाजीनं काजू फोडून बघत होते, पण ते जास्त वेळ चुली ठेवल्यामुळे ना सगळे जळून गेले. मग आम्ही सगळ्या लंबरामधल्या काजू वेचल्या आणि हे बघा आजच्या ना एवढ्या एक पिशवी तोंड बांधून होतील इतक्या काजू आमच्या झालेल्या आहेत. ह्या फक्त काजूची झाडं न हलवता झाडाखाली पडलेल्या एवढ्याच काजू आहेत. तर आई आणि पप्पा एवढ्या काजू रोज वेचतात. आज आम्ही थोडंफार मदत केली म्हणून त्यांना थोडंसं मदत झाली तेवढीच. त्याच्यानंतर मग आता धरणावरती तर यायचंच होतं, कारण चिंकू कालपासून लागलेली डॅमवरती जाऊया म्हणून. मग आम्ही 6:15च्या दरम्यान धरणावरती गेलो. आता तुम्ही जंगमटी डॅम आमचा बघितला आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर बघितला नसेल ना तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि दृश्य बघा समोरचं. आता उन्हाळा आहे, पावसाळ्यात वगैरे आला ना तर तुम्ही इथून जाणारच नाही, इतकं छान वाटतं इथं डॅमवरती आमच्या. आणि उन्हाळ्यातसुद्धा इतकं भरपूर असं पाणी असतं आणि खूप मोठा डॅम आहे हा आमच्या जंगमटीचा. मग काय आता डॅमवरती गेल्यानंतर आता आमचं पाण्यात मस्ती करण्यात तर चालणारच होतं. आणि आमच्यामध्ये सगळ्यात जास्त ना चिंकूनच एन्जॉय केलं, म्हणजे शांभवीनं. ती पाण्यातली उठतच नव्हती, एक काठी घेतलेली आणि पाण्यात खेळ करत बसलेली. आणि डॅमवरती आलं ना संध्याकाळच्या वेळेला की इतकं शांत वाटतं ना, खरंच खूप भारी वाटतं. आम्ही शेतातून वगैरे आलेलो, मग आम्ही हातपाय वगैरे तिथं धुतले, टाचा पण घासून वगैरे घेतला, विधून वगैरे, कारण खूपच घाण झालेले पाय वगैरे. मग काय एक 15 मिनटं बसलो डॅमवरती आणि मग घरी जायला निघाला. त्यांचे कपडे बघा शेतात चिखलात वगैरे बसून आले, सगळे घाण झाले. आणि शांभवीला ना भाऊ वगैरे सांगत होता की असं ट्रेकिंग करायचं म्हणून मुद्दाम तिला फसवत होते आणि ती तशीच येत होती. आणि अशा प्रकारे आमचा दिवस गेलेला आहे. आणि मग आम्ही डॅमवरून गेलो घरी. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे ब्लॉग्स आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.